गेले 15 ते 20 दिवस झाला आपण बघतोय की मुंबईमध्ये आणि काही ठराविक भाग, मुंबई असेल, मालेगाव, भिवंडी आणि आता संभाजीनगरमध्ये, सोलापूरमध्ये जसजसं वाढत गेलं त्या पद्धतीनं एक भाग ह्यामध्ये हा गोवर पसरतोय। आणि जसा सुरुवात आपल्या मुंबईमध्ये झाली त्याच वेळेस माननीय मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री साहेब यांनी आणि माझ्यासहितच आम्ही आरोग्याच्या मीटिंग मंत्रालयात कंडक्ट केल्या। त्यामध्ये डायरेक्टिव्स दिल्या, कुठल्या पद्धतीनं कशा पद्धतीनं आपल्याला याला सामोरं जावं लागेल आणि गोवर याला कसं नियंत्रित करता येईल त्या पद्धतीचा आदेश खाली पारित केले गेले। त्या पद्धतीच्या ॲडिशनल कमिशनर मुंबई महानगरपालिका असतील, कमिशनर असतील, ह्या भिवंडीचे असतील, मालेगावचे असतील, त्या सर्वांना आदेश देऊन त्या पद्धतीनं लसीकरण करणं, त्याच्या कमिटी फॉर्म करणं, त्याच्या एक शिबिरं कंडक्ट करणं, अशा पद्धतीचं काम आपण सुरू केलं। माननीय मुख्यमंत्री साहेब हॉस्पिटललाही जाऊन आले, रुग्णांची भेट घेतली। त्याच्यानंतर त्याच आठवड्यामध्ये मी आपल्याशी इथं संवाद साधला, स्वतः हॉस्पिटलला गेलो, पेशंटची देखभाल केली। त्यावेळेस 77 पेशंट आपले कस्तुरबाला होते, त्यामध्ये जवळपास 10 ते 12 पेशंट सिरियस होते आणि जवळपास त्यावेळच्या सिच्युएशनमध्ये आणि आजच्या सिच्युएशनमध्ये पेशंटमध्ये बऱ्यापैकी डिस्चार्ज झालेले आहेत आणि त्या तारखेपासून आजपर्यंत जवळपास 14 बालमृत्यू ह्या ठिकाणी झालेले आहेत। आउट ऑफ दॅट 14 एका बालकाचं लसीकरण झालेलं नव्हतं आणि 13 बालकांचं, एका बालकाचं फक्त लसीकरण झालेलं होतं आणि बाकीच्या बालकांचं लसीकरण झालेलं नव्हतं। त्याचं वर्गीकरण जर द्यायचं झालं तर 0 ते 11 ह्या वयोगटातील 4 बालकांचा मृत्यू झाला, 12 महिने ते 24 महिने याच्यातील 8 बालकांचा मृत्यू झाला आणि 25 महिने ते 60 महिने ह्याच्यामध्ये 2 बालकांचा मृत्यू झालेला आहे। ह्याच्यामध्ये 6 मुली, बालकामध्ये 6 मुली आणि 8 मुले आहेत आणि एका बालकानं गोवरची लस घेतलेली नव्हती। हे जरी प्रायमा फेसी असं दिसत असेल तरीसुद्धा ह्या 14 बालकामध्ये बाकीच्याही काही डिसीज असतील, काही कुपोषित असतील, जन्मदाच काही त्याचं वेट लॉस वगैरे ह्या सगळ्या डिसीज होत्या। त्याचा सविस्तर अहवाल आपल्याकडे येईलच। आता सध्या ह्याच्यावरती प्रभावीपणे ही योजना राबवण्यासाठी गोवर प्रभावित भागात एकूण कार्यरत सर्वेक्षण पथकं हे 825 आहेत। आत्तापर्यंत सर्वेक्षण करण्यात आलेली घरं आपल्या मुंबई महानगरपालिकेमध्ये BMCमध्ये 9,80,833 आहेत। व्हिटॅमिन Aची मात्रा की जेणेकरून ते फास्ट ट्रॅकवरती बालक नॉर्मल होतं अशा मात्रा आत्तापर्यंत 24,015 बालकांना आपण दिलेल्या आहेत। गोवर रुबेला पहिला डोस देण्यात आलेली बालकांची संख्या ही 8,654 आहे। गोवर रुबेला दुसरा डोस दिलेल्या बालकांची संख्या 6,620 आहे। आणि हे फक्त मुंबई महानगरपालिकेपुरतं नाही तर आपण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण कुठं पेशंट किती आहेत ह्याचा पूर्ण तक्ता मागून घेतला। काल आम्ही सर्व आढावा बैठक महाराष्ट्राची घेतली होती, त्यामध्ये जवळपास 26 ठिकाणी ह्या ठिकाणी गोवरचा उद्रेक झालेला आहे। त्यामध्ये मुंबई असेल, ठाणे असेल, नवी मुंबई, परत उल्हासनगर, भिवंडी, मीरा भाईंदर हे लोकल तुमच्या ह्याच्यातले। आणि बाहेरचं जर केलं तर सोलापूर, PCMC, PMC, पुणे आणि जळगाव, धुळे, अहमदनगर अशा सगळ्या ठिकाणी आम्ही सर्वेक्षणही केलं। 26 ठिकाणची माहिती पूर्ण घेतली, ज्या ज्या ठिकाणी हाय डेन्सिटी, हाय पॉप्युलेटेड एरिया आहे। मग त्याच्यामध्ये महानगरपालिकेचं क्षेत्र असेल, मेगा सिटी, मेट्रो सिटी आणि ह्याच्यामध्ये एकंदरीत टोटल पेशंट 700 आहेत आणि ह्याच्यामध्ये आउट ऑफ 700 14 जणांचा मृत्यू झालेला आहे। ही आजची अवस्था। आणि म्हणून ह्याच्यानंतर त्या दिवशी मी पुण्यातूनही मागच्या आठवड्यामध्ये व्हीसीद्वारे आपले
हे सर्व हाय डेन्सिटी एरियाचे कमिशनर असतील, आमचे CS असतील, DH असतील, या सर्वांची मीटिंग कंडक्ट करून इफेक्टिव्ह स्टेप्स काय घ्यायच्या याच्यामध्ये, कारण आपण एकदा ह्या महामारीला पूर्वी फेस केलेलं आहे कोरोनाला. अशा पद्धतीची साथ जर आपल्याला रोखायची असेल तर आपल्याकडे यंत्रणा ऑलरेडी तयार आहे. त्या पद्धतीच्या हॉस्पिटल निर्गमित करणं, त्या ठिकाणी त्यांचे बेड आयसोलेट करणं आणि मग त्या पेशंटच्या बाबतीत कुठली काळजी घ्यायला पाहिजे ह्या सर्व CS आणि DHOनी आणि आपले इथले महानगरपालिकेचे आमचे मेडिकल ऑफिसर असतील, आशाताई वर्कर्स असतील, ह्या सर्वांनी त्यांचं काउन्सिलिंग करणं सुरू केलेलं आहे. काही एरियामध्ये असं आहे की लोकांना लसीकरणाच्या बाबतीत अवेअरनेस करणं, मग तिथले राजकीय पदाधिकारी असतील, धर्मगुरू असतील आणि तिथले NGO असतील, ह्या सर्वांच्या माध्यमातून त्या माता भगिनींना अवेअर करणं आणि आपल्या बालकाला लसीकरण करून घेणं किती महत्त्वाचं आहे हे पटवून देणं आणि लसीकरणाचा वेग वाढवणं, हे एका फ्रंटवरती काम चालूच आहे. आणि मग ज्यांना व्हेंटिलेटर लागतो आहे का, कोणाला ऑक्सिजन लागतो आहे का, त्या बालकाची सिरियसनेस कशा आहे, तपासणीच्या सर्व टीम कार्यरत आहेत. त्या मी तुम्हाला मागाशी सांगितलं की जवळपास 850 टीम आम्ही ह्या ठिकाणी त्या तयार केलेल्या आहेत. त्याच्यामुळं हे अतिशय युद्ध पातळीवरती काम चालू आहे आणि येत्या काही दिवसामध्ये मला खात्री आहे की ही साथ आपल्याला कंट्रोलमध्ये आणता येईल. आणि याच्यापुढं आता जे 68 उद्रेक झालेले भाग आहेत ह्यामध्ये मी प्रशासनालाही सूचना केलेल्या आहेत की ज्या बालकाला गोवर झालेला आहे तो बालक स्प्रेडर म्हणून ॲक्ट होता कामा नये, म्हणून 7 दिवसापर्यंत त्याला ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी ठेवून घेणं, त्याच्या पूर्ण तपासणी झाल्यानंतरच त्याची मुवमेंट होऊन की एका गावावरून दुसऱ्या गावाला जाणे, नातेवाईकाकडे जाणे किंवा आणखी त्याचं काय स्थलांतर कुठं जायचं असेल तर ती मुवमेंटसुद्धा नो मायग्रेशन, हेही इफेक्टिव्ह स्टेप्स आम्ही त्या ठिकाणी घेतलेले आहे. आणि ह्या ॲक्टिव्हिटी चालू असताना, उपचार चालू असताना परत सर्वे आणखी टीम, म्हणजे जे काय रेग्युलर टीम 140 टीम होत्या त्याच्या ऑगस्टमध्ये 850 टीम आम्ही या ठिकाणी तयार केले आहेत. आणि ह्या फक्त ह्या पुणे महानगरपालिका असेल किंवा हे जे तुम्हाला 26 स्पॉट सांगितले ह्याच्याशिवायसुद्धा आज कलेक्टर असतील, आमच्या ग्रामीण भागातल्या आशा वर्करसुद्धा असतील, ह्यांनाही अवेअर केलेलं आहे की त्या पद्धतीचं सर्क्युलर आम्ही केलेलं आहे की त्या प्रत्येक गावामध्ये जाऊन अशा पद्धतीच्या गोवरच्या साथीचे काही बालकं असतील ते इमिजिएट आपल्या रुग्णालयाला त्यांना अवेअर करा आणि त्या ठिकाणी त्याचे औषधोपचार, लसीकरण, व्हिटॅमिन देणं ताबडतोब सुरू करा. औषधाचाही स्टॉक त्याबद्दलची माहिती घेतली. गोवरच्या वरचे आपले डोस 1, डोस 2 तसेच व्हिटॅमिन A ह्याचा प्रचंड स्टॉक आहे, त्याची कुठलीही कमतरता आपल्याकडं नाही. मॅनपॉवरही आपल्याकडं भरपूर आहे. त्याच्यानंतर एक ह्याच्यात मागच्या 27 तारखेला जे मी VCद्वारे आपले सेक्रेटरीज आणि सर्व CS, DHO आणि कमिशनर यांच्याशी मीटिंग झाली, त्यावेळी त्यांना मी अवेअर केलं होतं की समजा आपल्या शासकीय रुग्णालयामध्ये जे काही बालकं येतात त्यांच्यावरती आपण ट्रीटमेंट करतो, ह्याच्याशिवायसुद्धा एक क्लास असा आहे की तो प्रायव्हेट ट्रीटमेंट घेतो, आपले फॅमिली डॉक्टर्स असतील वगैरे, तर त्यांनाही आम्ही एक मागच्या आठवड्यामध्ये सर्क्युलर काढलं आहे की अशा पद्धतीचे जे पेशंट असतील गोवरचे जे खाजगी रुग्णालयामध्ये उपचार घेतात त्याचासुद्धा डेटा आपल्याला शासकीय ह्याच्यामध्ये येणं गरजेचं आहे. त्याचं कारण की ते स्प्रेडर रोखणं हा त्याचा मागचा उद्देश आहे. ते बालक त्या ठिकाणी नोंदला असेल तर त्या प्रायव्हेट डॉक्टरांनीसुद्धा ही माहिती आमच्या CS, DHOना देणं गरजेचं आहे की जेणेकरून तो बालक राहतो कुठं, तो एरिया कुठला, त्या ठिकाणचं सर्वेक्षण करणं. जरी उपचार त्यांनी परस्परा जाऊन त्या ठिकाणी घेतले तरी आम्हाला तो एरिया आयडेंटिफाय होणं आणि त्या ठिकाणी मग आमचं सर्वेक्षण, काउन्सिलिंग आणि लसीकरण हे करता येईल, ह्याही सूचना आम्ही प्रशासनाला मागच्या वेळेस दिलेल्या आहेत. त्याच्यामुळं आता ज्या पद्धतीनं आपलं ह्याच्यावरती काम चाललेलं आहे की आपण 1-2 दिवसामध्ये बघितलं की शासन ह्याच्यावरती सिरियस नाही किंवा काय, अशा पद्धतीचं काय प्रत्येक गोष्ट आपण आपल्याला आमचं बुलेटिन देतो आहे, आम्ही प्रेस नोट देतो आहे, डेली सर्वे किती करतो आहे, ह्याच्या टीम किती झाल्या, ह्याच्या मात्रा किती आम्ही देतो आहे, हे प्रत्येक गोष्ट माझं प्रशासन अपडेट करतं आहे. पहिला मराठी में तो होने दो, बाद में हिंदी में करेंगे. त्यांनी पीक तसा जानेवारीपर्यंत सुचवलेला आहे ह्याचा,
जानेवारीपर्यंत पीक राहील आणि त्याच्यानंतर जसं टेम्परेचर वाढत जाईल तसा हा डिटोरेट होत जाईल असं यातील तज्ज्ञांचं मत आहे. पण आम्ही तो पीक येण्याची वगैरे वाट बघत नाही की आम्ही डोसेस जे आहेत त्या डोसेस मॅक्झिममपर्यंत मुलांपर्यंत कसं पोचू आणि त्याला आम्ही त्यांना काउन्सिलिंग करून ते डोस देण्यास आम्ही भाग पाडतो आहे. त्याच्यामुळं हे आपल्या आवाक्यामध्ये येईल. कारण एक आपण करोनाची साथ बघितलेली आहे, त्यावेळेस आपल्याला कुठलीही माहिती नसताना त्याविषयी आपण सुद्धा जे आपल्याकडे अवेलेबल आहे ते सुद्धा तत्कालीन मंत्रिमंडळानं आपल्याला चांगल्या पद्धतीनं काम केलं. आजही त्याच धर्तीवरती तो आज आपल्या गाठी अनुभव आहे. त्याच्यामुळं कुठलीही रिस्क न घेता मग हे आता कंट्रोल होईल, 1 महिना असंच चालत असतं, या असे कुठलीही गोष्टीशी आम्ही तोडजोड न करता फास्ट ट्रॅकवरती वॉर फुटिंगवरती आम्ही प्रत्येक बालकापर्यंत पोहोचतोय आणि त्याचं लसीकरण करून घेतोय. माजी आरोग्यमंत्रीचा दावा आहे की राजकारणापेक्षा त्यांनी त्याला प्राधान्य द्या, त्याबद्दल आपली काय? हे त्यांचं मत असेल, त्यांची सूचना असेल, पण मी ज्या पद्धतीनं काम करतोय माझ्या डिपार्टमेंटवरती करतोय किंवा अशा पद्धतीचे काय गोवर असेल किंवा कुठल्या साथी असतील किंवा जे आमचे रुग्णालय असतील त्याचं अपग्रेडेशन करणं, डिपार्टमेंटला अपग्रेड करणं, ह्या गोष्टी कदाचित तत्कालीन आरोग्यमंत्र्यांनी जर थोडं येऊन पाहिलं तर त्यांना लक्षात येईल गेल्या 2.5 वर्षामध्ये आपण काय काम केलं आणि गेल्या 3 महिन्यामध्ये डॉक्टर तानाजी सावंतनी काय काम केलं. काळजी घ्या असं पण त्याने सांगितलं. कोरोनासारखी परिस्थिती होऊ नये म्हणून सरकारने काम केलं पाहिजे असं सरकार त्या पद्धतीनंच काम करतंय. ह्याच्यामध्ये माझं खातं असेल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आम्ही सर्वजण ह्याच्यावरती बारकाईने लक्ष ठेवून आहोत. प्रत्येक गोष्ट प्रशासन आम्हाला अपडेट करतंय, त्या पद्धतीनं आम्ही धोरणात्मक निर्णय घेऊन त्यांना सूचना देतोय. शाळा प्रामुख्याने मुलं शाळेत जातातच आहेत, तर तिथे काही विशेष सूचना देण्यात आलेल्या आहेत का? कारण का तुम्ही जसं आयसोलेट करण्याची गरज हो, असे काय हाय डेन्सिटी एरिया किंवा स्कूलमध्ये जे मुलं येतात तेही सूचना दिलेली आहे की गोवरची साथ चालू आहे अशा पद्धतीचे एक साधारणतः 7x7चे फ्लेक्स त्या स्कूलच्या समोर लावा, त्या ठिकाणी आशा वर्कर पाठवा, त्या ठिकाणी आपला सर्वे कंटिन्यू करा. कारण बरीचशी मुलं सकाळी आपल्याला त्या ठिकाणी मिळतात आणि मग त्याला कुठं ताप असेल किंवा पुरवठा असेल तर इमिजिएट त्या मुलाला आयसोलेट करून त्याचं चेकिंग करून घ्यावं. ह्याही सूचना मागच्या मीटिंगमध्येच मी दिलेल्या आहेत. शाळेने स्वतःची आरोग्य यंत्रणा जी असेल ती अधिक अद्ययावत करावी अशा तुमच्या सूचना आहेत का? सर्व त्या विभागातल्या आमचं जे खातं आहे तर आम्ही प्रायव्हेट ह्याच्या एजन्सीसुद्धा त्याच्यामध्ये आता इमिजिएट हायर करा म्हणून सांगितले. सर्वे आम्ही करून देतो. इफ यू वॉन्ट टू कंट्रोल ऑल दीज थिंग्स इमिडिएटली ऑन वॉर फुटिंग तर आपण प्रायव्हेट ह्याच्या जे काय आपली मॅन पॉवर आहे ते सुद्धा घेऊन ह्याच्यावरती लसीकरण करा ह्या सूचना दिलेल्या आहेत. सर 5 पटीने कोरोनापेक्षा 5 पटीने स्प्रेड होते कसं बघताय? ते कोरोनापेक्षा खूप फास्ट होते. नाही तसं तुम्ही म्हणता, पण कागदावर तरी तसं दिसत नाही. आमच्या सर्वेमधूनही तसं दिसत नाही. कारण याचं कसं आहे की साधारणतः एका विभागामध्ये 5 किंवा त्यापेक्षा जास्त रुग्ण आढळले आणि त्या 2 तपासणी केंद्रामधून प्रयोगशाळेतनं जर निष्पन्न झालं की ह्या ठिकाणी हे जे टेस्टिंग केलेलं ते बरोबर आहे तर त्याला आपण उद्रेक म्हणतो. बरोबर आहे. जर 5 पटीत जवळपास 15 ते 20 दिवस झालं ह्या ठिकाणचा हा उद्रेक चालू आहे तर आतापर्यंत फक्त 68 ठिकाणी हे उद्रेक झालेले आहेत आणि टोटल पेशंटची संख्या ही 700 आहे. लक्षात, करोनाच्या काळामध्ये एक स्प्रेडर हा 40-45 जणांना अफेक्ट करत होता. त्या पद्धतीची परिस्थिती ह्या ठिकाणी नाही आहे. कसं आहे, ह्या गोष्टीमध्ये निष्कर्ष काढण्यापेक्षा आम्ही जे मुलं आम्हाला लसीपासून वंचित आहेत त्या काळामध्ये राहिलेली ह्यांना फास्ट ट्रॅकवरती घेऊन आम्ही लसीकरण उपक्रम राबवतोय. सर, लसीकरणाकडे लोक पाठ फिरवत आहेत. गुजरातचं एक उदाहरण झालं, तिथे मुलांना डांबून ठेवलं होतं एक अंधश्रद्धा म्हणून. गोल झालेल्या मुलांना तिथून आरोग्य यंत्रणेनं सोडवलंय. असे लसीकरणाकडे पाठ फिरवले जाते. कसं बघता याकडे? यासाठी काय? त्या ठिकाणी आपले NGO असतील, आपले धर्मगुरू असतील, आपले त्या ठिकाणचे राजकीय नेते असतील, त्या ठिकाणचे समाजसेवक असतील, ह्यांच्या माध्यमातून त्या माता भगिनींचं त्या कुटुंबाचं समुपदेशन करणं, त्यांना काउन्सिलिंग करणं आणि लसीकरण घेण्यासाठी त्यांना प्रवृत्त करणं ह्या पद्धतीचं काम चालू आहे.
नाही नाही, आमचे प्रयत्न चालू आहे. तसं काय अजूनपर्यंत तरी तसे रिपोर्ट नाहीत. आणि हां, स्पीड कमी आहे, स्लो आहे, पण जसं जसं आमचा ही मोहीम राबते त्या ठिकाणी आम्हाला कुटुंबाचा प्रतिसाद मिळतो आहे. नाही, आपण आपली आरोग्य यंत्रणा सक्षम आहे. ॲज ऑन टुडे आपल्याला अशा पद्धतीच्या कुठल्याही सहकार्याची गरज नाही, कारण आपण सक्षम आहोत. आत्तासुद्धा लसीकरणही चांगल्या प्रचंड प्रमाणात आपला सगळा स्टॉक घेतलेला आहे. आपल्याकडे लसीकरणही आहे, ए व्हिटॅमिनही आहे आणि यंत्रणाही मोठ्या प्रमाणात आपली कार्यरत आहे. नाही, आता त्याच्याबद्दल आता काल तरी आम्ही माझ्या अंदाजानं 5:30-6ला आमची मीटिंग झाली काल या ठिकाणी. हेच आढाव्याची बैठक आमची चालू होती. त्याच्यामुळं राजकीय अराजकीय ते माझ्याविषयी मला तरी काय माहीत असायचं कारण नाही, कारण कालपर्यंत आम्ही मीटिंग कंडक्ट करत होतो. मी आपल्याच माध्यमातून काल संध्याकाळी TV वरती बघितलं. 4 आठवडे झाले असतील याला, म्हणजे गोवाच्या संपूर्ण प्रकरणाला इंटर डिस्ट्रिक्ट जो रिस्ट्रिक्ट करायचा होता, म्हणजे जिल्ह्यांतर्गत जो पसरायचा होता, मुंबईच्या बाहेर आणखी काही ठिकाणी 1-2 रुग्ण सापडले, त्याच्यावर जे रिगरस ऍक्शन केलं अपेक्षित होतं ते अजून झालेलं नाही, चालू आहे. प्लॅन ऑफ ऍक्शन काय असेल? नाही, ॲक्शन घेणं चालू आहे आणि ह्याच्यावरती कंट्रोल करण्यासाठी ज्या टीम्स तयार करायच्या आहेत त्या केलेल्याच आहे. आणि तेच तुम्हाला सांगितलं, जवळपास 850 टीम तयार केलेल्या आहेत. आलं लक्षात. आणि तो हाँ हाँ टास्क फोर्स ने आपको एक रिपोर्ट दी है. इस रिपोर्ट में क्या है और किस तरह अभी फिलहाल राज्य सरकार खसरा ये बीमारी को लेकर काम कर रही है? नहीं, टास्क रिपोर्टनं जे का आपल्याला रिपोर्ट दिलेला आहे नहीं, टास्क फोर्स ने जो रिपोर्ट दिया है वही है कि हाउ टू से कंट्रोल द थिंग्स. उनमें टीम कैसा फॉर्म करने का, हाउ टू से गो टू होम सर्वे, काउंसलिंग, NGOs, धर्मगुरुज, ये सबको साथ लेके उस फैमिली को काउंसलिंग करके लसीकरण होना चाहिए. दिस इज़ द मोस्ट इम्पॉर्टेंट. सर, अगर हम मुंबई की बात करें, नवंबर की शुरुआत से ये जो खसरे के केसेस है सामने आए हैं और इससे अभी महीना खत्म होने है, अब तक 15 या 14 बच्चों की जो आप आंकड़ा कह रहे हैं उसमें उनकी मौत हो चुकी है. तो आपको लगता नहीं सर क्वारंटाइन सेंटर्स की जरूरत है, क्योंकि 4000 के करीब संदिग्ध मरीज जो है सस्पेक्टेड. We have already developed quarantine centers. We have already suggested to the hospitals they should create such type of beds. रेगुलर हॉस्पिटलिटी उनका जो ट्रीटमेंट चल रहा है वो बात अलग, लेकिन ऐसा कोई सीरियस पेशेंट हो उनके लिए भी ऐसा क्वारंटाइन बेड्स और हॉस्पिटल की तजवीज़ हमने करके रखी है. लेकिन जिस तेजी से कोरोना के शुरुआत में राज्य सरकार जो थी सतर्क हुई थी और कहीं ना कहीं जो क्वारंटाइन सेंटर्स बनाए गए थे, NICU जो है अधिकतर उसमें बच्चों के लिए बनाए जाते हैं. तो संदिग्ध मरीज आप जैसे कि कह रहे हैं आउटब्रेक को रोकना है और मामलों को रोकना है बढ़ने के लिए, तो क्वारंटाइन सेंटर जरूरी है या फिर ऐसे कोई अलग से जो कंपेयर टू ऑल दिस थिंग्स लसीकरण जरूरी है. पहला उसी टाइम जैसा कोरोना आया था उसी टाइम 2021 में हमारे पास कोई वैक्सीनेशन नहीं थी. यहाँ ऐसा कोई बात नहीं है. यहाँ हमारे पास वैक्सीनेशन है, डोज 1, डोज 2, ए विटामिन, एवरीथिंग इज़ देयर. सो उसकी कोई इतना सीरियस होने की बात नहीं, हमारे पास सब कुछ है. सो इसमें फर्स्ट टारगेट क्या होना चाहिए, लसीकरण और काउंसलिंग. वी आर डूइंग दिस ऑन फास्ट ट्रैक. ठीक है. हाँ हाँ हो, 1 मिनट प्लीज. 50% से ज्यादा टीकाकरण क्या बच्चों को हो पाया है अभी तक? नहीं, एज कंपेयर टू सर्वे जैसा हमने आइडेंटिफिकेशन किया है घर टू घर, तो उनमें से 50% के ऊपर हम जा रहे हैं. अभी तक मतलब टीकाकरण 50% के ऊपर जैसा इट डिपेंड्स ऑन डेली सर्वे. जितने आइडेंटिफाई हो रहे हैं उनमें से 60-70% हम टीकाकरण उसी दिन कर रहे थे. हाँ, तो आंकड़े जो है आप बता दें कि किस प्रकार जो है राज्य सरकार पूरी तरह से कोशिश कर रही है नियंत्रण में लाने के लिए. आंकड़ा बता दिया ना. एक मिनट सर, देखो, इसके लिए पहला जो गोवर अफेक्टेड एरियाज़ है 825 टीम्स हमने बना दिए हैं. सर्वेक्षण के जो होम्स है 9,10,283.
विटामिन ए जो हमने दिया है वो बच्चों की संख्या है 17,333। पहला डोज MR1 जो दिया है बच्चों की संख्या है 7,797 और सेकेंड डोज जो दिया है उनकी संख्या है 5,898। सर दूसरी एक ऐसी जानकारी चाहिए कि ये वैक्सीन ना लेने वाला जो एरिया है क्या वो मुस्लिम डोमिनेटेड एरिया है? नहीं, ऐसा तो नहीं है। एजुकेशन मैटर्स करता है, ये मुस्लिम है या हिंदू है बात अलग है। बच्चा बच्चा है, वहाँ हमारे NGOs, धर्मगुरु और हमारा जो राजनेता है सबकी हेल्प लेके हम उनके पास जाके उनको काउंसलिंग करके हम वैक्सीनेशन कर रहे हैं। स्कूलों के साथ किस तरह समन्वय है आरोग्य विभाग? हमारे जो आशा वर्कर्स है, वहाँ के स्कूल टीचर है और हमारे जो ऑफिसर्स है MO मेडिकल ऑफिसर, वहाँ हम स्कूल में जाके सर्वे कर रहे हैं, उनको अवेयर कर रहे हैं। कुछ गाइडलाइंस दिया है। इलाके में धर्मगुरु की मदद ली जा रही है उन्हें जानकारी देने के लिए, क्योंकि कई सारे लोग जो है रेफ्यूजल मोड में गए हैं जहां वो वैक्सीन नहीं लेना चाहते, बच्चों को एडमिशन नहीं करना चाहते। तो नहीं, हम धर्मगुरु की क्यों जरूरत पड़ रही है? नहीं, हम सबके धर्मगुरु की बात जो कर रहे हैं हम तो सब धर्मगुरु, ऐसा नहीं ये इस क्लास के उस क्लास के, NGO की भी मैं बात कर रहा हूँ, राजनेता का भी बात कर रहा हूँ, सब मिलके हमारा एक ही टास्क है, ज़्यादा से ज़्यादा वैक्सीनेशन करें। ठीक है? या माता सुरक्षित आहे काय नेमकं आकडेवारी समोर आली? आपण बघितलं असेल माझ्या सर्व पत्रकार बंधूंना की नवरात्रीच्या अगोदर आपण एक अभियान महाराष्ट्रामध्ये राबवलं, माता सुरक्षित तर घर सुरक्षित, आणि त्याचं ओपनिंग आपले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी 8-10 दिवसानंतर आपल्या मंत्रालयामध्ये त्यावेळेस झालं होतं। आभा कार्ड वाटप आणि ह्या बाबतीतलं थोडं आपल्याला प्रेझेंट केलं होतं। आज ते सर्वेक्षण महाराष्ट्रामध्ये जवळपास 4,12,81,500 4,12,81,500 माता भगिनी का सर्वेक्षण हुआ है, चेकिंग हुआ है मेडिकली। आई थिंक दिस इज़ द फर्स्ट मोमेंट इन इंडिया। आपको भी थोड़ा अप्रिशिएट करना चाहिए। माता सुरक्षित घर सुरक्षित ये अभियान जैसे हमने लाया एज अ विजन ऑफ हेल्थ डिपार्टमेंट ऑफ महाराष्ट्र, तो हे अभियान आपण जसं चालवलं ह्याच्यामध्ये काही स्क्रीनिंग टेस्ट सगळ्या झाल्या, तपासण्या झाल्या, ह्याच्यामध्ये काही आकडेवारी आपल्याकडे सर्क्युलर केलं असेल। पहिली टेस्ट झालेली आहे, स्क्रीनिंग टेस्ट आहे। आता ह्याच्यानंतर काय हे टेस्ट झालं की हे अभियान संपलं का नाही, आता खऱ्या अर्थानं हे अभियानाची दुसरी स्टेज सुरू होईल। ह्याच्यामध्ये वर्गीकरण होईल। क्लास हे सुदृढ माता, क्लास B एक मायनर डिसीज असणारे माता, क्लास C and D ह्याच्यामध्ये जे काही मेजर डिसीज असतील मग त्या ठिकाणी काही शस्त्रक्रिया करणं असतील किंवा त्यांना लॉंग टर्म उपचाराची गरज असणार आहे अशा माता, आणि मग आता खऱ्या अर्थानं त्यांचं सुदृढीकरण, त्यांना हेल्थ डिपार्टमेंटकडनं असिस्टन्स, महात्मा फुले योजनेतनं काय मदत देणं, पंतप्रधान योजनेतनं काय मदत देणं आणि त्यांच्यावरती शस्त्रक्रिया करून त्यांचं आरोग्य सुदृढ करणं, ही टास्क आता खऱ्या अर्थानं चालू होईल। आता ही मोमेंट हा पार्ट 2 सुरू होईल। जसा हा पार्ट 2 सेकंड फेज चालू होईल त्याच्यानंतर इमिडिएटली आई एम गोइंग टू टेक अ सेकंड टास्क बच्चों के लिए, म्हणजे KG to 18 वर्ष। आता जे पहिलं घेतलं होतं आपण 18 वर्षावरील सर्व मुली त्या माता आजीपर्यंत, आता ही जी टास्क आहे सर्व मुलांच्यामध्ये KG ऑल मेल अँड फेमेल हे सर्व, आता ह्यांच्या तपासण्या येत्या काळामध्ये आपल्याला सुरू करायच्या, ह्या दरगती सुरू करायच्या आहेत आणि ही टास्कसुद्धा 2-3 महिने चालेल। जेवढे काही लहान मुलं 18 वर्षापर्यंतचे आपल्या ह्या ठिकाणी असतील अशाच पद्धतीच्या तपासण्या त्यांच्या महाराष्ट्रभर केल्या जातील, त्यांचा सर्वे पूर्ण होईल आणि त्यानंतर मग ह्या डिसीजचं वर्गीकरण ABCD असं होईल आणि ह्याच्यानंतर मेल। एकदा हा पूर्ण चार्ट जो आहे तो आपल्याकडं मिळेल आणि त्याच्यानंतर ह्याच्यावरती उपाययोजना चालू होतील आणि संपूर्ण महाराष्ट्राचं आरोग्य येत्या वर्षात 1.5 वर्षामध्ये सुदृढ करण्याचा मानस
हा माझ्या आरोग्य विभागाचा आहे. आणि आणखी एक आमच्या ह्याच्यातनं एक संकल्पना आलेली आहे की जो कोरोना आला ह्या काळामध्ये 2020-21 आणि 21-22मध्ये जवळपास वर्ष, दीड वर्ष लहान मुलं ह्या वयातली KG 2 समजा आत्ता ती मुलं 2 वर्षानं 7 वर्षाची झाली असतील, 10 वर्षाची, 12 वर्षाची, यांच्यावरती फिजिकली म्हणण्यापेक्षा मेंटली काय इम्पॅक्ट झाला ह्या कोरोनाचा, मग घरात बसण्यानं असेल, एज्युकेशनपासून लांब राहण्यामुळं असेल, तर ह्याच्यावरती आम्ही R&D करणार आहोत. सायकॅट्रिक्सची टीम तयार करणं आणि अशा पद्धतीचं सर्वेक्षण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राबवून ह्या मुलावरती ह्या कोरोनाचा काय इम्पॅक्ट झाला त्याचाही अहवाल याच्या वर्षा दीड वर्षामध्ये आम्हाला तो घ्यायचा आहे आणि तो सर्वेक्षण पुढच्या महिन्यामध्ये चालू करणार आहे. कोण सर्वेक्षण करते नेमकं हे? कुठली संस्था आहे की आरोग्य विभाग करतो? आम्ही करणार आता त्याच्यासाठी सायकॅट्रिस्ट्स असतील, आमच्या डिपार्टमेंटच्या काय असतील, काय आउटसोर्सिंगची काय लोक आम्ही त्याच्यामध्ये घेऊ, जे काय नेशन वाईज किंवा वर्ल्ड वाईज अशा लोकांचं सहकार्य ह्या ठिकाणी आम्ही अपेक्षित ठेवतो आहे की जेणेकरून हे करणं मला गरजेचं वाटतं आहे की 2 वर्षामध्ये ह्या बालकांच्यावरती काय परिणाम झाला, की भविष्यात असं काही घडू नये आणि घडलं तर त्याच्यावरती इफेक्टिव्ह स्टेप्स किंवा रेमेडीज काय असल्या पाहिजे हा त्याच्यामागचा धोरणात्मक निर्णय आहे. माता सुरक्षित तर घर सुरक्षित या मोहिमेतून अनेक महिलांना आधार समोर आलेला आहे. मुळात काही ग्रामीण भागातल्या महिला आहेत की ज्यांना हा खर्च परवडणार नाही. बरोबर. अशासाठी आपण काही वेगळी तरतूद करतोय का? कारण प्रत्येक महिला जी आहे ती या योजनेत बसला असं सांगता येत नाही. आणि दुसरा प्रश्न असा आहे की मधुमेहाचं जास्त प्रमाण दिसतंय. हो. त्याच्यासाठी काही योजना आपली आहे का? मधुमेहाच्या बाबतीत मागच्याच आठवड्यामध्ये डेन्मार्कचं एक डेलिगेशन इंडियात आलं होतं आणि भारतामध्ये आल्यानंतर त्यांनी 3 राज्याची सिलेक्शन केलेलं आहे. एक UP, दुसरा महाराष्ट्र आणि तिसरा गुजरात. त्यांची आमची चर्चा झालेली आहे. पुढच्या 15 दिवसामध्ये बेसिक MOU डेन्मार्कबरोबर आमचं साईन होईल आणि त्याच्यामध्ये हाच अजेंडा मी घेतलेला आहे. जसा भारत सरकारनं अजेंडा घेतला आहे क्षयमुक्त भारत, तसं हां त्या पद्धतीचं डायबेटिक मुक्त महाराष्ट्र हे अभियान तुम्हाला पुढच्या महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सुरू झालेलं दिसेल. सर एक सवाल ये है कि केंद्र की एक टीम आई थी खसरे को लेकर, उन इलाकों में खास करके उन्होंने दौरा किया था जो स्लम इलाके हैं, गोंडी है, धरावी, इन सब इलाकों में उन्होंने जो इंस्ट्रक्शन दिया है वो इंस्ट्रक्शन हम फॉलो कर रहे हैं. WHO भी इसमें शामिल है सर्वे में? किसमें? गोवंडी इलाके या फिर अन्य जो इलाके हैं वहाँ पे सर्वे में शुरुआत में क्योंकि वो आए थे। सेंट्रल ने तो इंस्ट्रक्शंस हमें दिया है, अभी उसी इंस्ट्रक्शंस पे हम काम कर रहे हैं. पूर्व आरोग्य मंत्री आप पे आरोप लगा रहे हैं कि ये सरकार राजनीति कर रही है ना कि काम कर रही है. जिस तरह की परिस्थिति कोरोना में बन गई थी, इस तरह की परिस्थिति ना बने बच्चों के लिए उनको ख्याल रखना. वी आर अवेयर, उनको बोलो हम पूरा गवर्नमेंट इसके लिए अवेयर है, सेंसिबल है, आपको इतना कोई ये करने की ज़रूरत नहीं है.